इतका खालच्या दर्जाचं राजकारण हे करणं उचित नाही, परंतु बीड जिल्ह्यामध्ये हे चाललंय आणि त्यातल्या त्यात ते तुम्ही काय करता ते सामाजिक कार्यकर्त्या ते काय दमानियाताई आणि ते तृप्तीताई त्यांना याच्यातलं खाचा खोचा हे काय माहिती नाही, तर त्यांना कशावर बोलायचं आणि ते काही बी बोलतात. खोक्याच्या प्रकरणात हे अडचणीत, अरे कशाच्या अडचणीत आलो, माझा काय संबंध त्याच्याशी? त्याचं बिचाराचं जे काही हे असेल तर त्याचं तो सजा भोगतोय ना, त्याच्याशी माझा कुठला काही संबंध नाही. परंतु परळीवरून माणूस पाठवायचा, त्यांनी स्टेटमेंट करायचं आणि तेही हरणाच्या मासाबद्दल, ज्याचा काडी मात्र माझ्याशी काही संबंध नाही. तिथं मोर्चा काढायचा एक तकलादू 200-250 समर्थकांचा, त्यांना कोणीतरी पैसे पुरवायचे, त्यांनाच त्यातल्या 10-20 लोकांना उपोषणाला बसवायचं. कुणी बसवलं उपोषणाला? मुंबईला. उपोषणाला बसल्यावर राजस्थानवरून त्या कोणत्या समाजाचे लोक, बिश्नोई समाजाचे 4 लोक आणायचे. कशासाठी आणले ते? म्हणजे ही आयडिया कोणती आहे की परस्पर बिश्नोईच्या हाताने यांचा जर काटा काढता आला तर काटा काढून टाकायचं, आपले आपण नामे निराळे. आणि त्यातल्या त्यात आणखी आमच्या जिल्ह्याशी संबंधित 2 लोक अँकर आणि ते काय म्हणतात अँकर आणि टी व्हीवरचे बडे मुद्दे छोटे मुद्दे यांनी उठलून सुटून तेच मुद्दे लावून धरायचे. अरे काय कोणाच्या म्हणजे माणसं मारायचा काय तुम्ही कारखाना काढला काय? कोणाला मारता म्हणजे संतोष देशमुखला मारलं, संतोष देशमुखला ज्या पद्धतीने मारलं तुम्ही, ती पद्धत फार चुकीची आहे आणि त्याच्यावरती आवाज मी उठवला म्हणून तुमचं कोणाचं तरी मंत्रिपद गेलं म्हणून मग काय धरायचा तर खोक्या धरायचा, तोच वाजवायचा. कोण खोक्या काय खोक्या? ते खोक्याच्या तिथं गेलो मी, ढाकणे कुटुंबियाचा आणि त्यांचा वाद झाला होता. ते खरा वाद तो होता, मग त्याचं कारण नाही आहे, कारण दुसरंच करायचं आणि त्यात कोण हरण आणायचं आणि हरण आणून बिश्नोई समाज आणायचं, लगेच लॉरेन्स बिश्नोई आणि मग तिथं उपोषणाला बसायचं. लॉरेन्स बिश्नोई समाजाचे लोक कोणी यांचे विमानाचे तिकीट काढले, कोणी यांना मुंबईला बसवलं, कोणाला बसवलं, याची संपूर्ण चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना म्हणजे माणसाचे काटे कसे काढायचे असे नवीन उद्योग मला वाटतं बीड जिल्ह्यामध्ये चालू. अहो साहेब, आम्ही ज्या गावाच्या बाबळे त्याच गावाच्या बोरे, आम्ही इथलेच आहेत ना, आम्हाला कळतंय ना कोण कोणाचं प्रकरण उचवतं. खोक्या हे निमित्त मात्र आहे, निमित्त मात्र आहे. त्याच्या आडून बिश्नोई समाजापर्यंत जायचं हे कोणाचे डोके आहेत हे एकदा मला मुख्यमंत्र्यांकडून तक्रार करून, आणि माझं मत आहे की पोलिसने स्पेशल पोलीस नेमून याची चौकशी करावी. फक्त कट यशस्वी झाला. फक्त एवढंच आहे की त्या दमानियाताईंना यांना सांगणं आहे की तुम्हाला ज्या गोष्टी माहीत नसतात त्याच्यात किमान तोंड तरी घालू नका. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.